टीव्हीवर आम्ही एका फेमस यूट्यूबरचे व्लॉग बघतो. एका दिवसात जिमला जाऊन कोणाची बॉडी बनते. गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉग मध्ये. आता मी सकाळीच उठली आणि सकाळीच बनवून मी खाल्लं मक्याची बोंड. जसं काल मी बनवलेलं ना तसंच सेम टू सेम. आणि आता मम्मी काय करते ते दाखवते तुम्हाला. टीव्हीवर आम्ही एका फेमस यूट्यूबरचे व्लॉग बघतोय. मम्मी बनवते चपाती तिच्यासाठी आणि चहा, आणि हे आमच्यासाठी पीठ मळून ठेवलेलं आहे. आणि कालचं पनीर आहे ना ते मी चपाती बरोबर कालचं पनीर ती खाते चपाती सोबत. खा खा. आज आहे संडे. संडे स्पेशल कामवाली आज झाडू मारते आणि मिष्टी मला कचरा विस्कटायला मदत करते. म्हणून मी तिला तिकडे खुर्ची खाली बांधून ठेवलं तरी उठून येते. तिला वाटतं आता मिळणार कचरा विस्कटायला. बघूया. 6 दिवस झाले. 6 दिवस आले कट्स आले थोडेसे आले. वाईच येत आहेत. डॅम्बीस झाली ती पोरगी डॅम्बीस. नुसतं तिला बाहेर फिरायला. आणि बोके तर हल्ली लयच त्रास द्यायला लागले. घरात येतात सारखे. एवढं महाग फूड घेऊन येते. बोके येतात घातलेलं खाऊन जातात. ही काय खात नाही. ही आमची हळू मावशी हळूहळू खाते. काय बोलायचं आता. एका दिवसात जिमला जाऊन कोणाची बॉडी बनते. काय पाहिजे तुला. काय पाहिजे बोचा फटके देऊ. कशी पण. अरे झाडू येते पकडायची नाही. सोड. डॅम्बीस मिष्टी डॅम्बीस. हो डॅम्बीसच आहेस तू पोरगी. आमचा आहे आज मसाज स्टाईल. आणि हिला ना कॅमेरा ऑन केला ना की काय हिला होतं तेच मला समजत नाही. पळून जाते. पळून वाटेला लागते. उठते आणि वाटेला लागते. ही बघा कशी मसाज करून घेते. बघ इकडे जरा कॅमेरा दिसायला हवी नको. तू तर हिरोईन आहेस. दिसायला तू पाहिजे. मी नाही दिसली तरी चालतं. लोक तुला बघतात मला नाही बघत. मसाज टाईम आहे. मसाज टाईम आमचा. माझी बबडी. ओ माझ्या बबडीला मसाज करू खाजवू. माझी पोंगी आहे ती छोटीशी पोंगी आहे ती माझी छोटी. जाऊ नको इकडे झोप. मगासपासून ती माझ्याकडे आहे. मगासपासून. आता फोन आणला ना तर ती आता पळायच्या तयारीत आहे. बघा पंजे बाहेर काढते. आता मारणार मला नखं बिक आणि पळून जाणार. बघितलं. तुला माझ्यावर प्रेम आहे तर तुला माझ्याकडे यायचं का नाही ते मला पहिलं सांग. का नाही यायचं तुला माझ्याकडे सांग. का नाही यायचं. कशाला ओरडते. काय करते मी तुला. मारशीत बिरशीत. मेरे साथ गद्दारी करती हो तुम. मेरे साथ गद्दारी करोगी. बघितला माझाच खाते आणि माझ्याच दादागिरी. बघितला. इकडे बस. बोलली ना बस. पळायचं नाही. मिष्टी रागवली. ओ बबली गेली बेडच्या खाली. तर आज स्पेशल जेवण आहे. भेंडी भात आणि चवळीची आमटी. आमच्या घरी खोबरं थोडं कमी असतं त्याच्यामुळे असं सुक्ख जेवण जास्त असतं. ग्रेव्ही टाईप मसाला. खोबरं आम्ही जास्त खातच नाही. कोणच नाही घरात खात. पहिल्यापासूनच नाही खात. आणि आता मी मस्तपैकी जेवणार आहे. आज आहे संडे तर संडे स्पेशल हे जेवण आहे. आणि मम्मीने बनवलं आहे सगळं. मी काय बनवलं नाही. आज मी आराम केला. आणि मम्मी माझ्याशी झटपट 5 मिनिटात जेवण बनवते. आत्ता गेली. आत्ता बाहेर आली की
किचनमधून जेवण रेडी. तिला मी बोलली मम्मी मला भेंड्याची भाजी खायची आहे, मला भेंड्याची भाजी बनव म्हणून. तर तिने माझ्यासाठी लगेचच भेंड्याची भाजी बनवली. अशी कोणाची आई असू शकते का? अशी फरमाईश केली आणि असं जेवण बनवून रेडी, घे धनु जेव. अशी आई मिळायला भाग्य लागतं. थँक्यू देवा मला दिल्याबद्दल माझी आई. अशी आई फक्त मलाच मिळू दे. जोकचा पाठ. चला मी जेवते. आमच्या घरात ना डायनिंग टेबल आहे, पण कोणच डायनिंग टेबलवर बसून जेवत नाही. असं तुमच्या पण घरी आहे काय की घरात डायनिंग टेबल आहे पण कोण डायनिंग टेबलवर बसून जेवतच नाही? प्रत्येक जण आता आपल्याला हवं तिकडे बसून जेवतात. असं आमच्याही घरी असंच डायनिंग टेबल आहे पण कोण डायनिंग टेबलवर बसतच नाही. TV तर मी लावला नाही आहे. आता व्लॉग करतच जेवते म्हटलं. जिसने खाना खा लिया. आता मी मस्तपैकी झोपून उठली आहे. सर्दीमुळे ना इकडे पाठीमागे खूप जास्त दुखतंय डोक्यात. ते सोडा, मी हे काय खाते ते बघा. वाचता येते का तुम्हाला? साला सेव मुरमुरा. दिसलं? साला सेव मुरमुरा. तुम्ही खाल्लाय का कधी साला सेव मुरमुरा? हे नवीन आलंय बालाजीकडून. नवीन बालाजीने इन्व्हेंट केलंय साला सेव मुरमुरा. सोबत खाणार मी माझं फेवरेट गुड डे. खाऊन पिऊन झालं. झोपून उठल्यावर जरा जास्तच भूक लागते ना. राक्षस बनतो माणसाचा झोपून उठल्यावर. झोपायच्या आधी मी माणूस असते, झोपून उठल्यावर माझा राक्षस बनते. एवढी मला भूक लागते कशी काय माहिती. मिष्टी बघा म्हणजे काय करते. कपडे बिपडे सगळे इग्नोर करा. आता ऊन पडलंय तर बाहेर असेच कपडे सुकत राहणार. बसली आहे हिरोईन. तिला 2 मिनिटं घरात पण थारा होत नाही आणि कुठेच होत नाही. आणि आता असंच आमच्याकडे ऊन पडणार, असाच मौसम असणार. कारण आता असणार भात कापायचा मौसम. त्याच्यामुळे एवढं कडक ऊन पडणार ना बेकार. हो बघ माझ्या मिष्टीचं मित्र इलो. हो बघ माका बघून कसं धावता. तू ये, तुझं मर्डरच करतलं. ये तू इकडे. माझ्या मिष्टीवर डोळा ठेवून येतो. माझ्या मिष्टीचं फूड खातो ते खातो आणि वर तिला बघितलं कसा ओरडतोय. वर तिला घेऊन पळवून ह्याच्या गडबडीत येतो. ही बघा कशी बसली आहे. ओय रंबा, मिष्टी मिष्टी बघते त्याच्याकडे. तो गेला. तुला शाणा बोका येऊन येऊन खातो आणि हिला बघत असतो बसून बसून लांबून लांबून. बोलवत असतो चल माझ्या बरोबर, चल माझ्या बरोबर. हे काय जाईल. तिला ठेवते मी बांधून. माझ्या शब्दाच्या बाहेर जातेच ती म्हणा, पण तिला मी बांधून ठेवते. मी बघते प्लेग्राउंड बॅटल. मी बघते प्लेग्राउंड. कशासाठी बघते? कारण त्याच्यात मुलावर खारुकीची लाच काढत आहे. त्याच्यासाठी मी हा शो बघते. पुढे मी लाच काढणार आहे पोरगा येऊन, तेव्हा मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवते करून. तर प्लेग्राउंड अर्ध सोडून मला यायला लागलं इकडे सामान घेण्यासाठी. कुठचंच काम मला पूर्ण करायला देत नाही मम्मी. मग इकडे सगळं मी सामान भरत होती. उद्याचं जे नाश्त्याला लागणार होतं ते अचानकच आलेली. मी पटापट तयारी केली आणि सगळे मसाले वगैरे घेतले. आणि काय काय लागणार होतं, छोले भटुरे होते त्याच्यासाठी मैदा, छोले मसाले, छोले मसाला, चिकन मसाल्याचे पॅकेट सगळं घेतलं. आणि मग मी घरी येण्यासाठी म्हटलं आता बिल करून जाऊया घरी. जिरा कुठे गेलं जिरा. घरी आली आणि मिष्टीला बघते आहे तर ही कशी झोपली तंगड्या वर करून ना. ते बघा काय हिला पत्ताच नाही की मी आली आहे गेली आहे, कायच माहित नाही तिला. हे जे आता तुम्ही माझं पार्सल बघितलं तर झोपलंय कसं ते. अशी मांजरं, तुमची पण मांजरं अशी झोपत असतील, पण ती केव्हा अशी झोपतात जेव्हा ती खूप रिलॅक्स फील करत असतात, सेफ फील करत असतात, तेव्हाच ती अशी झोपतात. आणि असं झोपल्यावर त्यांना बघून
किती भारी वाटते, क्यूट दिसते माझी मिष्टी, क्यूट. परम सुंदरी आहे ती माझी, परम सुंदरी. असं मला ना माझ्या मिष्टीला बघून असं वाटतंय ना, म्हणजे मी माझ्या डोक्यात काय पण असा विचार असेल ना की मला कंटाळा आला, आता मला राग येतो, आता माझं मूड खूप ऑफ आहे, आता मी कोणाशी मला बोलायचंच नाही, तेव्हा मी तिला बघितलं ना की माझं सगळं ऑटोमॅटिकली ठीक होऊन जातं. 5 मिनिटासाठी का असे ना, पण लगेच सगळं ठीक होतं. तर तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या व्लॉगला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब पहिलं जाऊन करा. थँक्यू, बाय.